सर्वांना नमो नारायण. आपण श्री ललिता सहस्रनाम याचं चिंतन मागच्या 3 अध्यायापासून 3 भागापासून करत आहोत. मागच्या 3 भागामध्ये आपण श्री ललिता सहस्रनामाचे वाचण्याने काय काय फायदे होतात, त्याची फलश्रुती काय आहे, ही वेगवेगळ्या भागात आपण समजून घेतली. थोडेसे त्यामध्ये अनुष्ठानाचे वेगवेगळे भागही समजून घ्यायचा प्रयत्न केला. आता याच ललिता सहस्रनाम सूत्राची जी पूर्वपीठिका आहे त्याबद्दल आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. पण तत्पूर्वी भगवान श्री गणपतीची आपण प्रार्थना करायची आहे, ध्यान करायचं आहे की ज्यानं पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले आहे, ज्याचा वर्ण चंद्रासारखा धवल पांढरा शुभ्र आहे, ज्याला 4 हात आहेत आणि मुखकमल प्रसन्न आहे, म्हणून सर्व विघ्नांची शांती व्हावी म्हणून भगवान गणेशाचे ध्यान करावे. आणि हे ललिता सहस्रनाम का म्हणायचे, तर माझ्या सर्व प्रारब्धामुळे किंवा संपादित झालेल्या पापांचा किंवा संकटाचा क्षय व्हावा म्हणून मी ललिता सहस्रनामाचे चिंतन पठन करतो आहे, असं याचा थोडासा पारायणाचा संकल्प. तर पहिल्यांदा गुरुच्या चरणी, पादुकाच्या चरणी प्रणाम करायचा आहे की श्री गुरुपादुका ह्या कशा आहेत, एंकार, विंकार आणि श्रींकार या रहस्यांनी भरलेल्या आहेत. याच्या गुढार्थाने, पराकाष्ठ समृद्धीने, तेजाने, महात्म्याने, प्रभावाने, ऐश्वर्याने संपन्न आहे. त्या ओंकाराच्या रहस्याचे किंवा मर्माचे प्रतिपादन करणाऱ्या आहेत, म्हणून त्या श्री गुरुपादुकांना माझे अनंत कोटी प्रणाम. आता आपण श्री ललिता सहस्रनामामध्ये वेगवेगळ्या कला आहेत, त्या कलाबद्दल आपण बोलणार आहोत. प्रथम कलेचं नाव आहे उपोदधातारख्या कला. तर या कलेचं आता आपण वर्णन करूया. पहिल्यांदा मातेला प्रणाम की मी कुलनिधी असलेल्या श्री त्रिपुराची स्तुती करते. तिचा वर्ण सूर्यासारखा लाल आहे. तिच्या शरीराची अवयवाची शोभा कामराजासारखी आहे. तिन्ही गुणांच्या तिन्ही देवता महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती श्री त्रिपुरा महासुंदरीचे सदैव स्तवन आणि वंदन करतात. ती रहस्यात्मक अर्थात एकांत आहे. तिचे बिंदू हे निवासस्थान असून ती समस्त ब्रह्मांडाची प्रकाशिका आहे. छलाक्षराच्या सूत्राची परिभाषा क्लिष्ट असली तरीही श्रीविद्येच्या उपासकाच्या संतोषाकरिता आणि आनंदाकरिता संक्षेपाने ती स्पष्ट केली आहे. छलाक्षर सूत्रे ही परिभाषेच्या द्वारा समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. छलाक्षर सूत्रे फार कठीण आहेत, परंतु परिभाषेने ती समजणे सुगम आणि सहज आहे. श्रीविद्येच्या उपासकांना कौल असे म्हणतात. श्री ललिता सहस्रनामाच्या आदी अर्थात प्रथम भागात 51 श्लोक आहेत. त्या भागाला प्रस्तावना असे म्हणतात. श्री ललिता सहस्रनाम 182 श्लोकामध्ये पूर्ण होते आणि फलश्रुती अंतिम भाग 86 श्लोक आणि अर्धा श्लोक असा आहे. अशा प्रकारे एकूण या ग्रंथामध्ये 320 श्लोक आहेत. श्री ललिता सहस्रनामाच्या प्रथम भागात 51 श्लोकाचे विभाजन खालील प्रकारे केले गेले आहे. पहिला जो भाग आहे तो भ्रू 1 नृपाला, त्यामध्ये 16 श्लोक आहेत. अध्युष्ट म्हणजे अगस्तीला, अध्युष्टसाठी 3.5 श्लोक आहेत. अगस्त्यांचे 10 श्लोक. श्रीसुताचा 1, श्री हयग्रीवांचे 16.5 श्लोक, श्रीदेवीचे 3.5 आणि शेवटचा ध्यानाचा श्लोक. अशा प्रकारे क्रमशः हे कथन जाणून घेतले पाहिजे. ही एक प्रकारची श्री ललिता सहस्रनामाची अनुक्रमणिकाच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. महामुनी श्री अगस्ती अशा प्रकारे श्री विद्येच्या भक्त उपासकाकरिता आपले श्री गुरु हयग्रीवापासून मंत्र, न्यास, पूजा, पुरश्चरण, होम, रहस्य, स्तोत्र इत्यादी सर्व गोष्टीचे ज्ञान त्यांनी प्रथम संपादन केले आणि याचे सर्व वर्णन ब्रह्मांड पुराणाच्या 7 भागामध्ये आलेले आहे. श्री अगस्तींची ललिता देवीच्या प्रादुर्भाव इत्यादी रहस्याची माहिती प्राप्त करून घेतली होती. मात्र आपण भक्त असूनही आपल्या श्री गुरूंनी आपल्याला श्री ललिता सहस्रनामे आणि त्यांचे रहस्य सांगितले नाही हे ज्यावेळी श्री अगस्ती महामुनींना समजले त्यावेळी त्यांना फार क्षोभ झाला. आणि कारण या दोन्ही गोष्टीच्या अस्तित्वाचे ज्ञान त्यांना आपल्या तपोबलाने झाले होते आणि त्यामुळे श्री गुरु हयग्रीवांनी आपल्याला श्री ललिता सहस्रनामाचा आणि त्याच्या परमरहस्याचे ज्ञान का नाही सांगितले याचे कारण श्री अगस्तीने त्यांना विचारले.
अगस्ती म्हणाले, हे हयग्रीवा म्हणजे घोड्यांचे तोंड असलेल्या आपण अत्यंत बुद्धिमान असून सर्व शास्त्रात निपुण आहात. आपण मला देवी श्रीललिताचे अत्यंत आश्चर्यकारक चरित्र सांगितले आहे. आई ललितेचा जन्म कसा झाला, तिला सर्व जगताच्या स्वामित्वाचा पट्टाभिषेक कसा घडला, तिने भंडासुराचा वध कसा केला, हे आपण विस्तारपूर्वक मला सांगितले. श्रीपुर म्हणजे श्रीचक्रासंबंधी अगदी विस्तारपूर्वक त्याच्या सर्व वैभवासह आपण मला सर्व माहिती सांगितली. त्याचप्रमाणे श्रीपंचदशाक्षरी मंत्राचा महिमाही मला सांगितला. शोधण्यासारखे न्यास, अंतर्यागाची पद्धत किंवा क्रम, बहिर्यागाची पद्धत किंवा क्रम, या सर्व गोष्टी न्यासखंडात आपण मला सांगितल्या. महायागाची पद्धत किंवा क्रमपूजा खंडात वर्णिले आहे. पुरुषनाच्या खंडात जपाचे सर्व नियम आपण मला सांगितले आहेत. होमासाठी लागणारे साहित्य, विधी, क्रम याची सर्व माहिती मला होमखंडात आपण सांगितली. चक्रराज, पंचदशाक्षरी मंत्र, श्रीदेवी, श्रीगुरु आणि शिष्य यांचे मूलभूत साम्य कसे आहे हेही आपण मला या रहस्यखंडात सांगितले. निरनिराळ्या प्रकारची स्थितीसूत्रे आपण या सूत्रखंडात मला दिली आहेत. मंत्रिणी आणि दंडिनी या देवींची सहस्रनामे आपण मला सांगितले, परंतु श्रीललिता देवीचे सहस्रनाम अद्यापर्यंत आपण मला सांगितले नव्हते. हे दयेचा सागर असलेला श्री हयग्रीवा, आपण मला श्रीदेवीचे सहस्रनाम अद्यापर्यंत न सांगितल्यामुळे माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे. ही सहस्रनामे सांगण्याचे आपण विसरून गेलात की जाणून बुजून आपण माझ्याकडे दुर्लक्ष केले, किंवा ही सहस्रनामे ऐकण्याची माझी योग्यताच नाही काय? आपण अद्यापर्यंत ही सहस्रनामे मला का नाही सांगितली त्याचे कारण मला जरूर सांगा. श्रीसूत म्हणाले की अशा प्रकारे श्री अगस्त्य ऋषींनी श्री हयग्रीवांना श्रीललिता सहस्रनामाची माहिती विचारली. त्यामुळे श्री हयग्रीवांना अत्यंत आनंद झाला. ते म्हणाले, हे तपस्वी कुंभसंभव श्री अगस्त्य ऋषींना म्हणाले, श्री हयग्रीव म्हणाले की हे लोपामुद्रेचे पती हे अगस्त्या, मी तुला आत्तापर्यंत श्रीदेवीची सहस्रनामे का सांगितली नाही त्याचे कारण सांगतो, ते तू सावधान मनाने ऐक. श्रीललिता सहस्रनाम हे अत्यंत रहस्यमय आहे असे वाटल्यामुळे ते मी तुला अद्यापर्यंत सांगितलेले नाही. याशिवाय दुसरे कोणतेही कारण नाही. आता तू मला अत्यंत भक्तिभावाने विचारले आहेस म्हणून मी तुला हे सांगत आहे. जो शिष्य भक्तिमान असेल त्याला श्रीगुरूंनी रहस्यमय ज्ञान जरूर सांगावे. जो भक्तिमान नसेल त्याला मात्र ते रहस्य ज्ञान अजिबात सांगू नये. शत, दुष्ट, अशुद्ध माणसाला हे रहस्य केव्हाही सांगू नये. मात्र ज्याची श्रीदेवी मातेवर नितांत भक्ती असेल आणि ज्याला ही राजविद्या समजत असेल त्याला हे रहस्यमय ज्ञान जरूर सांगावे. जो पवित्र उपासक आहे त्याला हे सहस्रनाम देण्यास काही हरकत नाही. हे सहस्रनाम तात्काळ सिद्धी प्राप्त करून देणार आहे. तंत्रामध्ये श्रीदेवी ललितेची आणखीही अशीच शक्तियुक्त हजारो नावे आणि सहस्रनामाचे अनेक विभाग आहेत. परंतु हे महामुने, सहस्रनामाचा हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मंत्रामध्ये श्रीविद्येला अग्रस्थान असून त्यात काव्यविद्येचे स्थान पहिले आणि अतिउत्तम आहे. शहरामध्ये स्त्रीपुरुष जसे सर्वोत्तम त्याचप्रमाणे सर्व शक्तीमध्ये श्रीललिता देवी ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि श्रीविद्येचे जे उपासक आहेत त्यांच्यामध्ये शिव हे त्याचे परमश्रेष्ठ दैवत आहेत. त्याचप्रमाणे निरनिराळ्या सहस्रनामाच्या विभागापैकी श्रीललिता देवीची ही सहस्रनामे सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट आहेत. कारण या सहस्रनामाच्या पठणाने देवी ललितांबा जशी संतुष्ट होते तशी इतर कोणत्याही विभागातील सहस्रनामाच्या पठणाने ती संतुष्ट होत नाही. यासाठी ज्याला श्रीमातेची कृपा व्हावी असे वाटत असेल त्याने या सहस्रनामाचा पाठ वारंवार करावा. आता पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आपण श्रीललिता सहस्रनामाची सिरीज चालू केली आहे. त्यामध्ये पूर्व भाग, उत्तर भाग आणि मधला श्रीललिता सहस्रचा अर्थ आपण पूर्ण श्लोकासहित समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. ओम नमो नारायण.